नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळानं शपथ घेतलेली आहे. अनेक नवीन चेहरे आपल्याला या नव्या मंत्रिमंडळामध्ये दिसलेले आहेत. पण भाजपमधलं असं एक जे नाव आहे की त्या नावाचा समावेश या नवी मंत्रिमंडळात नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खरं तर तशी दोन नावं आहेत, पण त्या दोन नावापैकी एक जे नाव आहे ते रवींद्र चव्हाण, जे डोंबिवलीचे आमदार आहेत, सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांचं नाव नाही आणि चांगली कामगिरी करून त्यांचं नाव का नाही अशी जेव्हा चर्चा सुरू झाली, त्याचा शोध घेतला जाऊ लागला, तेव्हा असं लक्षात आलं की रवींद्र चव्हाण हे आता भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष बनू शकतात. त्यामुळे त्यांचं नाव या यादीमध्ये नाही आहे. दुसरं नाव जे होतं ते होतं ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं. सुधीर मुनगंटीवार यांचा पत्ता कट होईल असं अजिबात कोणालाही वाटलं नव्हतं. त्यामुळं त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये का घेतलं नाही, त्यांचा राजकीय गेम नक्की कोणी केलेला आहे, मुनगंटीवार यांच्या बाबतीत असं नक्की काय घडलेलं आहे की त्यांच्यावरती भाजपमधले पक्षश्रेष्ठी नाराज आहेत. जे मुनगंटीवार भाजपचे एक आघाडीचे नेते विदर्भातले होते, मंत्रिमंडळामधले अतिशय कल्पक मंत्री म्हणून त्यांची ख्याती होती, ओबीसीमधला एक प्रमुख चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. मात्र तेच मुनगंटीवार आता फडणवीसांना आपल्या मंत्रिमंडळात नकोसे वाटलेले आहेत. तर त्याची कारणे काय आहेत आणि खरोखरीच हा एकट्या देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय होता की भाजपच्या पक्षश्रेष्ठींना देखील असं वाटलं की मुनगंटीवार यांना आता विश्रांती करायची गरज आहे. तर याचा सगळा शोध घेण्यापूर्वी मुनगंटीवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या आधी म्हणजे साधारणपणे 2009 ते 2012 या कालावधीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते आणि जेव्हा त्यांची 3 वर्ष पूर्ण झालेली होती तेव्हाच त्यांना रिपीट केलं जाईल असं बोललं जात होतं. मात्र मुनगंटीवार हे नितीन गडकरी यांच्या गटाचे असल्यामुळं गोपीनाथ मुंडे यांचा मुनगंटीवारांच्या नावाला विरोध होता आणि त्यामुळं मग विदर्भातील मुनगंटीवार यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस हे भाजपचे 2012-13 मध्ये प्रदेशाध्यक्ष झाले आणि मुनगंटीवार यांचा पहिला पत्ता त्या ठिकाणी कट झाला. मुनगंटीवारचं नशीब या संधीमुळे असं हुकलं की जे फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले तेच पुढे 2014 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मुनगंटीवारांच्या मनात असं सहजपणे येऊन गेलं असेल की जर आपल्याला गोपीनाथ मुंडे यांनी पुन्हा प्रदेशाध्यक्ष जर केलं असतं तर आपला देखील नंबर फडणवीस यांच्या ऐवजी मुख्यमंत्री म्हणून लागला असता. पण तसं होणं अपेक्षित नव्हतं. 2014 मध्ये जे प्रमुख भाजपचे 5 चेहरे चर्चेमध्ये होते, ज्यांच्या गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ज्या 5 चेहऱ्यांना पक्षानं पुढे केलेलं होतं त्यातील विनोद तावडे हे आता केंद्रीय राजकारणामध्ये त्या ठिकाणी स्थिर स्थावर झालेले आहेत. पंकजा मुंडे यांचं राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन झालेलं आहे. त्यानंतर खुद्द देवेंद्र फडणवीस हे आता पुन्हा मुख्यमंत्री बनलेले आहेत. एकनाथ खडसे हे सध्या राजकीय विजनवासामध्ये आहेत आणि या 5 जणांपैकी आणखीन एक चेहरा होता तो म्हणजे मुनगंटीवार. त्यांचा राजकीय विजनवास या निमित्तानं सुरू झाला आहे की काय अशी सध्या सगळी चर्चा सुरू झालेली आहे. मुनगंटीवारांना आपल्याबाबत असं काही पक्ष निर्णय घेऊ शकतो का याची जाणीव होती का, तर त्याचं उत्तर हो आहे. जेव्हा मुनगंटीवारांना लोकसभेसाठी लढण्याची इच्छा नव्हती तरी त्यांना लढण्यासाठी भाग पाडण्यात आलं. त्यांनी नाराजीनं ती लोकसभा निवडणूक लढलेली होती आणि तेव्हाच असं वाटत होतं मुनगंटीवारांनी राज्याच्या राजकारणामध्ये राहू नये असे काहींना वाटतं आहे आणि त्यामुळंच त्यांना दिल्लीला पाठवण्यात येत आहे असंच तेव्हा चर्चा सगळी सुरू झालेली होती. पण योगायोगानं मुनगंटीवारांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आणि त्यांना पुन्हा 6 महिने हे विधानसभेवरती आणि मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. भाजपला आणि एकूणच महायुतीला या विधानसभा निवडणुकीत दणकेबाज असं यश मिळाल्यानंतर मुनगंटीवार यांचं मंत्रिपद कापलं जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. एकतर कल्पक मंत्री म्हणून किंवा एक चांगला वक्तृत्व, चांगली बाजू मांडणारा नेता म्हणून मुनगंटीवार यांनी आत्तापर्यंत आपला प्रभावीपणा आहे ते दाखवून दिलेलं होतं. त्यामुळं मुनगंटीवारांसारख्या चेहऱ्याची गरज भाजपला वाटेल, एक ओबीसी नेता म्हणून भाजपला त्यांची गरज वाटू शकेल असं मानण्यात येत होतं, पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. आणि साहजिकच याचा शोध आणखीन पुढे आपण जेव्हा घेतला गेला तेव्हा असं लक्षात आलं की मुनगंटीवार हे स्वतःला ज्येष्ठ मंत्री
आहेच असते आणि ते तसं स्वतःला समजत देखील होते. आणि त्यामुळंच जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही जर क्रॉस क्वेश्चन जर करायचे असतील तर ते क्रॉस क्वेश्चन करण्यामध्ये मुनगंटीवार हे आघाडीवरती होते. आणि त्यामुळंच देवेंद्र फडणवीस आणि मुनगंटीवार यांच्यामध्ये जी काही सुप्त स्पर्धा होती ती काही लपून राहिलेली नव्हती. त्यांना जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मत्स्य विकास हे जेव्हा खातं देण्यात आलं होतं तेव्हा देखील ते नाराज होते. त्यांचं म्हणणं असं होतं की मी तर शाकाहारी माणूस आहे, मला मत्स्य विकास हे खातं का देण्यात आलं याचं मला कोणं काही समजत नाही. त्यांना खरं तर अर्थमंत्रीपद हवं होतं, पण त्याच्याऐवजी त्यांना वन खात्यावरतीच समाधान मानावं लागलं. त्यामुळे तसं दुय्यम खात्यावरतीच त्यांची बोलवण करण्यात आलेली होती. तरी 2.5 वर्षे त्यांनी ते खातं सांभाळलं, ती दोन्ही खाती सांभाळली. आणि सांस्कृतिक खातं देखील त्यांच्याकडे होतं, म्हणजे महाराष्ट्र गौरवगीत असू द्या किंवा शिवाजी महाराजांची वाघनखं परत आणण्याचा प्रयत्न असू द्या, याच्यामध्ये मुनगंटीवारांची भूमिका महत्त्वाची राहिली. त्यामुळेच कल्पक आणि नव्या योजना आणणारे मंत्री म्हणून त्यांचा प्रभाव कायम होता. मात्र जसं आधी म्हटलं की जसं फडणवीसांशी त्यांची सुप्त स्पर्धा होती तसं दिल्लीमध्ये देखील त्यांच्याविषयी काही मनामध्ये काही वेगळी भावना होती की काय अशी देखील शंका आता येऊ लागलेली आहे. कारण त्यांच्यासारख्या नेत्याचं नाव कट करणं हे एकट्या फडणवीसांच्या हातात नक्कीच नाही. दिल्लीतून त्याला ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय देवेंद्र फडणवीस असा निर्णय घेऊ शकत नाही, हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. त्यामुळं दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची पण खप्पा मर्जी तर मुनगंटीवार यांच्यावर झाली नाही ना, असा देखील संशय यातनं बाळावून येतो आहे. आता मुनगंटीवार यांना ओबीसी म्हणून जर स्थान मिळालं असतं तर आणखीन बरं झालं असतं असं मानणारा बराच वर्ग आहे. पण भाजपनं ती कसर चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळामध्ये घेऊन भरून काढलेली आहे. पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात पुन्हा घेतलेलं आहे. त्यामुळे मुनगंटीवारांना केवळ ओबीसी म्हणून घेणं हे पक्षानं टाळलेलं दिसत आहे. आणि आता विनोद तावडे यांच्याप्रमाणे त्यांना आपल्या राजकीय पुनर्वसनासाठी वाट पाहावी लागणार का नवीन आता जे भाजपचे केंद्रीय अध्यक्ष होणार आहेत त्यांच्या टीममध्ये त्यांचा समावेश होणार आहे हे पाहण्यासाठी आपल्याला काहीसा वेळ द्यावा लागेल. पण जे मुनगंटीवार शपथविधीचा फोन येण्याची वाट पाहत होते त्यासाठी आतुर झाले होते, मात्र त्यांना फोन हा गेल्या 2 दिवसामध्ये आलाच नाही आणि शपथ घेण्याची त्यांची जी संधी होती ती पुन्हा हुकलेली आहे. आता हा त्यांचा राजकीय वनवास किंवा विजनवास किती काळ चालेल हे कोणी काही सांगू शकत नाहीत. ते भाजपचे निष्ठावंत सैनिक आहेत, पक्षाने घेतलेला निर्णय ते स्वाभाविकपणे मान्य करतील. पण हेची फळं काय ममतप्पाला असा सवाल त्यांच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. आणि फडणवीस यांच्याबरोबर जे 2014मध्ये इतर जे 4 प्रमुख चेहरे होते त्या 4 प्रमुख चेहऱ्यापैकी एक चेहरा त्यांनी आपल्या स्पर्धेतनं कसा दूर केला हे देखील गेल्या 10 वर्षामध्ये आपण नक्कीच पाहिलेलं आहे. मुनगंटीवार त्या स्पर्धेमध्ये थोडेफार टिकून राहिलेले होते, मात्र ते देखील आता या स्पर्धेतनं पूर्णपणे बाहेर पडलेले आहेत एवढं मात्र निश्चित. तर तुम्हाला काय वाटतं की मुनगंटीवार यांच्या या राजकीय विजनवासाची सुरुवात होण्यामागे यापेक्षा काही वेगळी कारणं आहेत का? तर ते तुम्ही आम्हाला आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.